आदरणीय व्यासपीठाच्या परवानगीनं तो ब्रेक टाईम झाला त्यानंतर पुन्हा हा संवाद सुरू करण्यासाठी परवानगी मागतो. परवानगी आहे. आता आपण परिक्रमेची सुरुवात झाली. परिक्रमा करायला चालायला निघालो. परिक्रमेतला सगळ्यात महत्वाचा नियम, रस्त्याच्या उजव्या हाताने चाला. तुम्ही म्हणाल काका तुम्ही उलट काहीतरी सांगताय, आम्ही तर डाव्या बाजूनी चालतो, आम्हाला शाळेत शिकवलंय. बरोबर आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीत इतक्या विचित्र निर्माण झालेल्या आहेत आणि परवाची मोरटक्क्याची घटना अत्यंत दुःखदायी. मला खूप वाईट वाटलं की माझ्या गावचा एक मनुष्य उडवला जातो आणि त्याला मृत्यू प्राप्त होतो. पहिल्या टप्प्यातच तो पोहोचायचा आहे फक्त आश्रमात आणि त्याच्या हातच त्यांना मृत्यू प्राप्त होतो. बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले काका असं का घडलं? तुम्ही तर सांगता मोक्षदायिनी, मग मोक्ष दिला का? नाही, अपघाती मृत्यू हा अपघाती मृत्यू आहे. त्यांचं या पृथ्वी तलावरचं तेवढे श्वास निश्चित केले गेलेले होते आणि त्यांना मृत्यू दिला गेला. तो अपघात स्वरूपातला जरी असेल तरी उजव्या बाजूला मैया होती त्यांच्या. बरोबर आहे, मैयाला उजवं ठेवलेलं आहे त्यांनी आणि तसाच त्यांचा देह मृत्यूला सामोरा गेला. मनामध्ये स्मरण असेल की आता एक 10 मिनिटात तर मी पोचून जाणार आहे, माझी मैयाची आरती होणार आहे, हा विचार असू शकतो आणि त्या विचारात कदाचित ती गेलेला आहे. म्हणजे मैयाचं स्मरणही आलंय. ह्या जन्मातनं त्यांचं पापकर्म संपलं. तो आत्मा भरकटण्यासाठी निघून गेला आत्मा, पण त्याला पुनर्जन्म प्राप्त होईल. तो कदाचित नर्मदा किनारीच होईल, कारण स्मरण मैयाचं आहे. नव्हे कदाचित एखाद्या आदिवासी कुटुंबात तो जन्म घेईल जीव आणि त्याच्याकडनं त्यांच्या उर्वरित त्या वर्ष जे आयुष्य असेल ठरलेलं नियतकालिक तेवढी पूर्ण सेवा घडेल आणि मग त्यांना मुक्ती मिळेल. ते पण शक्य आहे. आजबेताईंचं तसंच झालं. आजबे काका मात्र कायमचे अपंग झाले. परिक्रमा तर खंडितच झाली. पायीच परिक्रमा केली पाहिजे हा अट्टास अजिबात नका ठेवू. संसारी माणसाला शारीरिक व्याधी 30-40 नंतर सुरुवात होती. कुठल्या तरी गोळ्या, कुठल्या तरी औषधं पाठीमागं लागलेली असतात. वेळोवेळी खानपान ह्याची आपल्याला योग्य ती सोय होत नाही. परिणाम शरीरामध्ये कुठेतरी काहीतरी दोष निर्माण होतात आणि अशा सदोष शरीराने आम्ही परिक्रमेला जातो. मंडलाच्या जंगलामधलं उदाहरण थोडंसं इथं बोलतो. पुण्याच्या एक ताई परिक्रमेला निघाल्या, वय वर्ष 68, नामोल्लेख मुद्दाम टाळतो आहे. हार्ट अटॅक आला. अटॅक आल्यानंतर ज्या भागात रिमोट भागात आहेत तिथं मोबाईलला रेंज नाही आणि अटॅक मात्र आलेला. ग्रामीण भाग आहे. कर्मधर्म संयोगाने 12 सेवा संघाला काम करताना आमचा कुठं ना कुठेतरी संपर्क कसाही पोहोचलेला आहे. भारद्यांना भारदे नावाने ओळखत नसतील, नगरवाला म्हणतात. दारूवाला, बाटलीवाला, नगरवाला. आम्ही त्यांच्यात जाऊन बसलो. त्यामुळं सगळे संत महंत हा देह ओळखू शकतात. कुणीतरी त्या वायरलेसवाल्याला नंबर दिला. वायरलेस कॉलवरनं मला कॉल आला, अशी घटना घडली आहे. म्हणलं त्यांचं काही आतापता करायला लागेल का? त्यांच्या मुलीचं नाव सांगितलं गेलं. मग मी लगेच आमच्या दुसऱ्या ग्रुपला त्यांना असं फक्त एक दुर्घटना घडली एवढाच उल्लेख केला, पण जास्त डिटेल नाही लिहित आहेत काही वेळा. मग त्या ताईंनी मला फोन केला. हो म्हणे, आमच्या मैत्रिणीची आईच गेली आहे म्हणे. आणि मग ट्रेस आउट झालं. मग
त्या गुरु भगिनीला मात्र मी स्पष्ट शब्दात सांगितलं, ताई फक्त हे तुझ्या पुरतं आहे, तू बाई म्हणून सुद्धा, तुझी मैत्रीण म्हणून सुद्धा तिला सांगता येत नाही, तुला सांगायचं नाहीये, कुलूप लावतो तुझ्या तोंडाला. त्यांना म्हणलं हार्ट अटॅक आलेला आहे, आम्ही ती व्यवस्था सगळी केली आहे. प्रायमरी हेल्थ सेंटरला कुठल्याही बेसिक नीड शिवाय काहीही उपचार होत नाही, म्हणून आम्ही त्यांची हलवायची व्यवस्था तातडीनं केली. तिथल्या स्थानिक एकाच्या गाडीमधनं त्यांना तालुका प्लेसला नेलं. तालुका प्लेसची ॲम्ब्युलन्स मिळवून आम्ही थेट मंडलाच्या शहरामध्ये नेलं आणि हॉस्पिटलाइज करून टाकलं. त्या सरकारी हॉस्पिटलला तेवढ्या सुविधा नाही आहेत, मग म्हणे जबलपूरला न्या. मीनवाईल ह्यांच्याशी फोन करून झाला, तिथल्या आमचे काही जे संबंधित लोक आहेत त्यांना पटकन फोन झाले. ते म्हणे काय काका, काय काम आहे, कशासाठी आज फोन केला? म्हटलं नाही, विशेष काम आहे, गाडी काढायची, नीट निघायचं. म्हटलं अशा अशा ठिकाणी जायचं, अशा असा पेशंट आहे, त्यांना उचलायचं, तिथून उचललं स्पेशल एखाद्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर, ICU मध्ये कर. स्थानिक पालकत्व तुझं नाव सही करून दे, पण त्याशिवाय ॲडमिट करून घेत नाही, जबाबदारी असते. ॲडमिट केलं. मीनवाईल आम्ही ह्या ताईच्या नावचं फ्लाईटचं बुकिंग पुण्यावरनं जबलपूरचं केलं अर्जन्सीमध्ये, आणि त्या अर्जन्सीमधनं तिला त्या फ्लाईटमध्ये बसवून तिला पोहोचवलं. पोहोचवल्याबरोबर यांना सांगून ठेवलं, तुम्ही विशेष रंग, आता जसं मी हा रंगाचा चट्ट्यापट्ट्याचा शर्ट घातला आहे, ते वर्णन सुद्धा त्यांना सांगितलं की अशा अशा वर्णनाची व्यक्ती येईल, ती तुला घेण्यासाठी आली, आयडेंटिफिकेशन मार्क थोडक्यात. आणि ते बरोबर एअरपोर्टला जाऊन तिला पिकअप केलं, गाडीत बसवलं, डायरेक्ट हॉस्पिटल. 4 दिवस. आता त्यांनी काचेतनं जरी त्या मुलीला बघितलं, फक्त काचेतनं बघितलं, तर आईच्या चेहऱ्यावर हास्य खुललं. स्वाभाविक आहे, मुलगी माझ्या देखभालीसाठी स्वतः येऊन पोहोचली, आनंद झाला. आणि मग बरीचशी नॉर्मल यायला मदत झाली. 4थ्या दिवशी त्यांना ICUतनं बाहेर काढलं, 4 दिवस अजून जनरलमध्ये ठेवलं. मग नंतर यांच्या घरी पोहोचतं केलं, कारण तिकिटाची अवेलेबिलिटी होईना फ्लाईटनं पुण्यात परत आणायची. परिक्रमा खंडित जरूर झाली. आता त्याला मार्ग असतो काही वेळेला, पण मंडलाच्या पुलावरनं जेव्हा क्रॉस करून जातो तर नर्मदेच्या पात्राचं उल्लंघन झालं, म्हणून त्यांची परिक्रमा पूर्ण होऊ शकणार नव्हती. मैयाची बाटली जर त्या किनाऱ्यावरच ठेवून आले असते तर करता आली असती, पण हे पेशंट असल्यामुळं आणि सोबत्यांच्या डोक्यात येत नाही हा विषय. त्याची परिक्रमा खंडित जरूर झाली, पण त्या बाई आजही जीवित आहे. अशी वेळोवेळी कामं आम्ही वर्क फ्रॉम होम करतो आहोत. सेवा कार्य खूप विशेष असतं आणि ती सेवा कार्य प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. आज आत्ता चहा प्यालो, काय दिला ठेवून ग्लास, अहो पण तो तुमचा कचरा आहे. मी नर्मदा किनारी जर असा कचरा करेल तर ते पात्रात जाणार आहे. प्लॅस्टिक असेल, अजून काही असेल. आम्ही दिवे लावतो. कालची त्रिपुरी पौर्णिमा झाली, आम्ही जलामध्ये ते फॉईलचे दिवे लावतो, ॲल्युमिनियम फॉईल, जी वर्षानुवर्ष कधीच नष्ट होत नाही. बरं, दिवा लावला तर ते तुपवात तेलवात काहीतरी असेल, तो तेलांश कालांतराने तो दिवा पाणी जास्त जाऊन आतमध्ये डुबतो, ती फॉईल बुडती आणि ती वात विझली जाते. परंतु तिचा जलांशामध्ये तो जो तेलाचा अंश आहे, तो तेलांश वरती तवंग तरंगत राहतो आणि असे हजारो जलचर मारतो. आम्ही पापच माथ्यावर घेतो. त्रिपुरी पौर्णिमेचं दीप आराधन करायचंय तर किनारी करा, पात्रात करू नका. नर्मदा नदीत जर पात्रात पाहिलं किंवा इथं तुम्ही कृष्णेत पाहिलं तर हजारो मगरी असतात. मगर हे नर्मदा मैयाचं वाहन आहे, मकर वाहिनी म्हटलेलं आहे तिला. पण तुम्ही जर पहाटेच्या अंधाराच्या वेळेत स्नानाला गेले, आता ते जलचर आहे, त्याचं भूक लागली तर ते खायला मागणारच आहे, आणि तुम्ही त्यावेळेस गेले आणि मारला सूर. तुम्ही हाताला लागले, तिच्या तोंडापाशी जाऊन पोहोचले, ते गिळून घेणारे, खाणारे, पकड सोडत नाही.
हे होऊ नये म्हणून आपण काळजीपूर्वक स्नानाला जावं. घोटाभर पाण्याच्या वर जास्त खोल पाण्यात जाऊ नये. स्नान करण्याची पद्धत लक्षात घ्यावी. आपला कमंडलू अजून 2-3 सोबत्यांचे 2-3 कमंडलू घेऊन जावे. होतो आश्रमातनं एखादी बादली मिळाली तर ती न्यावी आणि ती बादली भरून काठावर बाजूला यावं. जिथलं आपल्या आंघोळीचं पाणी पुन्हा त्या पात्रात जाणार नाही, जागेवर झिरपेल अशा ठिकाणी ते पाणी घेऊन आपण त्या अंगावरनं घेऊन आंघोळ करावी. साबण तेल याचा वापर करू नये. फारच वाटलं तुम्हाला तिथली माती अंगाला घासा, चालेल. मृत्तिका स्नान करण्याचा विधी आपल्या शास्त्रात सांगितलेला आहे. ते मृत्तिका स्नान नर्मदा किनारी आपोआपच घडतं. अंबाजीजवळ जिथं अनुसया मातेने दत्तप्रभूंचा जन्माचं स्थान मानलं जातं नर्मदा किनारी, त्या ठिकाणी तिथली माती तर विशेष मानली गेलेली आहे. लोक ती घरी नेतात. त्या गुरुजींना सांगितलं तर ते गुरुजी पुडी बांधून देतात. सोरायसिस सारखा रोग सुद्धा बरा करण्याची ताकद तिथल्या त्या मातीत आहे. म्हणजेच मृत्तिका स्नान किती महत्वाचं आहे. सांगण्याचा अर्थ साबण वापरू नका. टूथपेस्ट वापरताना कोलगेट अजिबात नको. दंतमंजन चांगलं, बरोबर आहे. आणि शौचविधीसाठी प्रकर्षाने बोलावं लागतंय. आश्रमामध्ये जरी प्रसाधनगृह असली तरी व्यवस्थित वापरा. आपल्या घरी आपण स्वच्छता जशी ठेवतो तेवढी स्वच्छता तिथं वापरा. नवे एखाद्याने घाण केलेली असेल तर ती आपण स्वतः, हा देह काय करतो हे सांगण्याचा भाग महत्वाचा नाही, पण कैक ठिकाणी आश्रमातनं आम्ही स्वच्छतागृह रात्रीची साफ करत बसतो. अक्षरशः वाळलेली विष्ठा असती, घासून घासून काढावी लागती. खूप घाण परिस्थिती. सुशिक्षित वर्ग, शिकला तेवढा होकलाच म्हणावं लागतं. तेच खरं आहे. रात्री कोण मला बघतंय, पोट बिघडलेलं असतं, घाई लागती. त्या घाईघाईत भराभर सगळं त्या भिंतीवर डिझाईन करतात फार काही वेळेला. मी चेष्टेने बोलतोय पण हे सिरियसली लक्षात घ्या. आणि मग ते सगळं धुवायची वेळ येते. पाणी असतं नळाला, तिथं सोय असते अवेलेबल, पण तेवढं सुद्धा टाकायचं आम्हाला कंटाळा. आणि कोणी बघितलं नाही नाही झालं. मी गेलोच नव्हतो, दुसरंच कोणीतरी गेलं असेल. मध्यंतरी एका आश्रमाचं उदाहरण मी मुद्दाम बोलतोय. एक आमच्या ताई, सुशिक्षित वर्गातल्या अधिकारी पदावर असणाऱ्या बाई एका आश्रमात गेल्या. आणि आता अधिकारी पद म्हणल्यानंतर थोडंसं बॉसिंग करण्याचा स्वभाव आपोआपच येतो, खुर्चीचा मान म्हणून. आणि तिथल्या संत महंतांनी काही गोष्टीला विरोध केला असेल, बोलले असतील की हे नको करू. हमरी तुमरीवर आल्या. आता बाईला बाह्या सारायला बाह्या मोठ्या नसतात, पण ती बांगड्या सारून लगेच मग अंगावर धावून गेली. मी असं करेल, मी तसं करेल. त्यातनं ते जे सेवादार साधू संत होते ते इतके उद्विग्न झाले, आश्रम सोडूनच निघून गेले. आता तिथल्या रोजच्या पूजेमध्ये ते जे भोलेनाथ आहेत, ते जे मारुतीराय आहेत, त्यांना त्यांच्याबद्दल एवढं ते हे होत असतं त्या देवतत्वाला की भक्ताची देव वाट पाहत बसतो. 7 वाजले, आज माझ्या पूजेला आला नाही अजून. हे देव बोलतात बरं. आणि हे सोडून गेले. हे पातक कुणाच्या माथी आलो? अडवंटली जी बाई वागली तिच्या माथी लागली. परिक्रमा तुम्ही कशासाठी करता? पुण्य मिळवण्यासाठी. आणि मग पाप माथी घेऊन जाता का पुण्य मिळवून जाता? आश्रमात तुम्ही सेवादार म्हणून जिथे सेवा म्हणून अन्न ग्रहण करता. कालचं ते उदाहरण मी पुन्हा कनेक्ट करतो. मगा सांगितलेलं 150 लोक परिक्रमावासी, 4,500चा किराणा लागला आणि दानपेटीत 300 रुपये. हे आमचं दातृत्व. मगाच मी सांगितलं धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्यातनं जाता येतं.
पण मोक्षप्राप्ती केव्हा होईल? ह्या त्रिसूत्रीचा पहिला योग्य वापर केला तर मोक्षाला तुम्ही जाऊन लायबल व्हाल, फक्त बेसिक परीक्षा पास व्हाल. पण आम्ही तेच करत नाही. लोकांनी दिलेले हे काका येतील, ते तुम्ही काका याल, रस्त्याने आले मला 10 रुपये द्याल, हे 500 रुपये देतील, ते अमुक देतील, मी घेतो आणि खिशात घालतो. परिक्रमा कशी करायला सांगितली आहे? तुम्ही निष्कांचन होऊन जायचं, भिकारी बनून जायचं आहे. भिकारी म्हणजेच भिक्षेकरी. भिक्षा ही मागावी लागते, म्हणजे तिथं तुमचा अहंकार नष्ट केल्याशिवाय भिक्षा मागण्याचा स्वभावच निर्माण होत नाही. मग दत्तप्रभूंच्या त्याच्या कवनाप्रमाणे माझा अहम भाव वसे शरीरी तथापि तो सद्गुरू अंगीकारी. मग आम्ही ओम भवती भिक्षां देहि. आजही आम्ही आमच्या आश्रम सेवेसाठी दानी लोकांना आवाहन करतो, आपल्याला अमुक सुधारणा करायची. भारदे एकटा काही करू शकत नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या दातृत्वाच्या मदतीनं आम्ही मोठा डोंगर उभा करू शकतो. काय पाहिजे ते बदल घडवू शकतो, हा दृढ विश्वास आहे आमच्यावर. कारण मैया पाठीशी आहे, भक्कम आहे आमच्या. म्हणून त्या सेवांमध्ये सेवादार बनायचं ठरवा. पुन्हा पुन्हा परिक्रमा करायची आवश्यकता नाही, एकदाच करा. जी कराल गाडीची करा, पायी करा, जे काय असेल ते. पण ज्या ठिकाणी जी जी पवित्र स्पंदन आहे त्या स्थानांचं दर्शन, त्या सेवादारांनी जर आग्रह केला तर थांबायचं आहे, तिथल्या सेवा द्यायच्या आहेत. ते सेवा घ्यायला बसलेले नाही तुमची, ते म्हणणारच नाही हे कर बेटा, पण आपल्याला दिसतंय इथं कचरा पडलाय, मी पटकन झाडू घेईल, गुपचूप झाडायला सुरुवात करेल. बाजूला दुसरा झाडू पडलेला असेल तर एखादा दादा उठतो, तो म्हणतो दादा तुम्ही एकटेच नका झाडू, मी पण झाडतो. संस्कार घडला. या सेवांमध्ये उतरा, परिक्रमा आनंदात करा, कोणालाही कठोर शब्दात बोलू नका. कारण आम्ही परिक्रमेला जातो त्याचं इंगितच तिथं आहे की आमच्यात काहीतरी स्वमध्ये बदल व्हावा. आत्मशोध आणि आत्मबोध आणि आत्मज्ञान ही त्रिपुटी जुळावी म्हणून आम्ही परिक्रमेला जातो. पहिला काय आहे? आत्मशोध. आत्मशोध करताना आत्म्याचा बोध होतोय. बोध म्हणजे जाणीव होती की मी कोण आहे आणि माझं काय काम आहे याची जाणीव झाली. आणि ते जाणीवेतनं ज्ञान प्राप्त झालं की ही सेवा तू कर, आणि मग ती कृती सुरू झाली. आत्मशोध झाला, आत्मज्ञान, बोध झाला आणि आत्मज्ञान झालं. मग आत्म्याला मुक्ती आपोआपच आहे, मोक्षच आहे. इतकं सहज सुलभ आहे म्हटलं. सेवादार म्हणून जेव्हा जाता, आता माझ्या नगरमधनच एक जण व्यक्ती आहे, मी नामोल्लेख करत नाही, 8वी परिक्रमा चालू आहे. फक्त संख्या वाढतीये, 5वी 6वी 7वी 8वी. आपण 1ली ते 10वी 10 वर्गात शिकतो, बरोबर ना? तसं चाललंय त्यांचं. आता 8वी, पुढच्या वर्षी 9वी करेल. तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाणार आहे का? लालगोंड्याची टोपी दिली जाणार आहे का माउंट एव्हरेस्टवर झेंडा लावणारा? आणि स्पर्धा तर अजिबात नको. तो 40 किलोमीटर चालला, मी 50 किलोमीटर चालणार. अट्टहास, दुराग्रह, समोरच्या बद्दल असूया, असं कुठलीही गोष्ट घडू देऊ नका. परिक्रमा उत्तम करावी, आनंदमय, आनंदाचे डोही आनंद तरंग. तो आनंद आपल्याला प्राप्त होण्यासाठी करा. आता आपण अनुभव कथनाकडे वळूया. त्या परिक्रमा झालेल्या आमच्या एक ताई आणि दादांना मी इथं स्टेजवर, इथं आज दोघं इकडे या, आणि एकेकाला मी प्रश्न विचारेल, तुम्ही उत्तर द्यायचं. थोडक्यातच विचारणार आहे, फार घाबरून जायचं कारण नाहीये. मला माहिती आहे बोलण्याचं वक्तृत्व प्रत्येकाला नसतं, पण तुम्ही घाबरायचं कारण नाही. तुम्हाला बोलती मैया करणार आहे. माझी मैया बसली आहे, मी तिला आवाहन करूनच बसवलेलं आहे. अधिष्ठात्री देवता भोलेनाथ आहेत, गणपती आहेत, दत्तप्रभू आहेत, पादुका सुद्धा, ज्या गिरनारला सुद्धा जाऊन येत असतात.
सातत्यपूर्ण सगळ्या दत्तक्षेत्राला सगळं तिथं देवमंडल बसवलंय आणि त्यांना आवाहन एवढ्यासाठी केलंय की इथं जे जे आहे त्यांच्या मेंदूचा संपूर्ण कंट्रोल तुमच्या ताब्यात असू द्या. मी कोणी नाहीये, एक फक्त प्रश्नकर्ता आहे त्यांच्या वतीनं आणि उत्तर तुम्हाला द्यायला लावणारे तेच आहेत. त्यामुळे तुम्ही तो भीतीच बाळगू नका. दोघंही या, आधी एक जण तुम्ही या. या दोन तीन तासापूर्वी त्यांचा परिचय सोमनदादांनी नंबर सांगितला आणि म्हणून मी यांना फोन केला. माझा काही फार परिचय नाही, त्यामुळं मी त्यांचं नावही विसरलेलो आहे. तथापि मी त्यांनाच पुन्हा बोलतं करेल की तुम्ही तुमचा परिचय द्यायचा आहे, कुठल्या वर्षी परिक्रमेला निघण्याची प्रेरणा झाली आणि मग घरनं काय जुजबी तयारी केली, जुजबी घरच्या परवानग्या कशा मिळवल्या, काय झालं आणि मग परिक्रमा कशी झाली, असे एक दोन अनुभव शेअर करा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. माझं नाव किरण बाजीराव बेलोलकर, सांगली साखर कारखान्यामध्ये राहतोय. मला पूर्वीपासून धार्मिकतेची आवड आहे. मला चालायची पण जास्त आवड आहे. अक्कलकोटला मी 5 वेळा चालत जाऊन आलोय आणि वाडीला दर पौर्णिमेला येत होतो. हे करत असतानाच माझा व्यवसायातनंच हे माहिती मिळाली की नर्मदा परिक्रमेची. माझा व्यवसाय आहे बॉडी मसाज, जिमचा. मी जिमच्या ह्या क्षेत्रात 43 वर्ष झाले. माझा आता 59 चालू आहे. जिमच्या व्यवसायात असताना एकाच्या ठिकाणी मसाज करत असताना बोलता बोलता ती व्यक्ती म्हणली, किरण सर तुम्हाला मी एकदा नर्मदा परिक्रमा करून आणणार आहे. मग त्यांनी मला मिरजेची अनिस व्यास म्हणून आहे, यूट्यूबला पण त्यांचं लेख आहे. मग त्यांना संपर्क साधायचा प्रयत्न केला नर्मदा परिक्रमा कशी करायची म्हणून. तर त्यांचा काही संपर्क होऊ शकला नाही. त्यातनंच एकाचं मी बॉडी मसाज करत असताना 6 महिने झाले त्याची माझी भेट झाली नाही. 6 महिने त्याची माझी भेट झाली. का भेट झाली नाही म्हणून त्यांना सहज फोन केलो. तर मी 4 महिने बाहेरगावी होतो. एकदा तुम्ही माझ्या कामासाठी या म्हणून सांगितलं, पण त्यांच्या घरी गेलो. यदाकाची आज येणार होते, ते वाराणसीला गेलेत. पण ते नाही, ते येणार होते ते संजय कुष्टे. त्यांनी सुद्धा नर्मदा परिक्रमा केली 22-23ची. मी 23-24ची केली. मग त्यांना बोलता बोलता म्हटलं 4 महिने बोलवलं नाही, काय नाराज झालं का असं बोललो. तर नाही म्हटले, हे पाणी प्या म्हटले. पहिला मैयाचं पाणी आहे. कुठल्या मैयाचं पाणी? तर नर्मदा परिक्रमा. पण मी म्हटलं वर्ष झालं हुडका लागलो, म्हटलं मला कोणतरी माहिती सांगेल म्हणून परिक्रमेची. तर अनिस व्यासला भेटायसाठी प्रयत्न केला, भेटायला गेलो, भेट झाली नाही. मग ते संजय कुष्टेंच्यामुळं मला माहिती झाली. मग परिक्रमाला जायच्या आधी 1 वर्ष आधी, तर मला वाटतं जानेवारी महिन्यातच जायचं सांगितलं त्यांना. 23 नोव्हेंबरला मी परिक्रमाला चाललो. ही तारीख फिक्स केली आणि जाहीर केलं मी डायरेक्ट की 23 नोव्हेंबरला जाणारच. घरातल्यांचा विरोध झाला. किंवा हीच पहिलं म्हटली, मुलगी माझी आली आहे बरोबर, तिनेच अडथळा केला होता. पण ज्यावेळी जायला फिक्स केलो, 1.5 महिन्यानंतर माझा मोठा ॲक्सिडेंट झाला. गुडघ्यात रॉड आहे. आत्ता 7 स्क्रू आहेत गुडघ्यात. मग डॉक्टरला परिक्रमात जाणार आहे म्हणून सांगितलं. डॉक्टर कमरेच्या 4थ्या मणक्याजवळ भूल दिली. त्यावेळी डॉक्टर ऑपरेशन करताना बोलावलं आहे, पाय जरी माझा काढला तर मी नर्मदा परिक्रमाला 23 नोव्हेंबरला जाणार म्हणजे जाणार. ते झालं. आणि एकदा मोठा अडथळा आला. परिक्रमाला 23 नोव्हेंबर आधी बरोबर 1.5 महिना आधी ह्या पायाचा ॲक्सिडेंट झाला. घराजवळ वळताना दुसरा 2 व्हीलर आला, धडकून गेला. या बोटात रॉड आली. मग आज राहिले किती दिवस परिक्रमाला जायचं. रॉड असताना 8 दिवस राहिले. डॉक्टरकडे गेलो, रॉड काढा नाही तुम्ही काढतो म्हणून सांगितलं. डॉक्टरना रॉड काढायला लावले. 3ऱ्या दिवशी परिक्रमेला गेलो.
23 जानेवारीला 23 नोव्हेंबरला. मग घरातला थोरला भाऊ अडथळा आला. थोरला भाऊ म्हणला उद्या तुळशीचं लग्न आहे, पुरी आहेत म्हटलं, पुरीला सगळं दिलं म्हटलं, मी आज चाललोय. तू अडथळा आणला तर स्पेशल गाडी करणार, पण मी निघालो परिक्रमेला. ही सुरुवातीला अडथळे आले. या अनुषंगाने परिक्रमा काळात वेगळा अनुभव काय मिळाला? वेगळा अनुभव असा आला की परिक्रमा उत्तर तटावर दक्षिण तटावर पहिल्या पडावलाच आश्रमात एका अनुभव असा आला की 3:30-4 वाजले होते. मयेच्या किनारी जात असताना ते महाराजांनी आम्हाला चाय प्रसादी केलेलो बाबूजी म्हटले, बोलवलं. तर आम्ही 27 जणांनी त्यावेळी परिक्रमा उचलली होती. 27 जण होते. मी एकटा सांगितलं, त्यावेळी एकटाच होतो त्या ग्रुपमध्ये. आणि आपल्या इथलेच आपलं एक आहे मी किरकोळ आहे माझं एक दुखणं. तो मुलगा पूर्ण डाव्या बाजूनं पॅरालिसिस झालेला मुलगा आत्ता 3ऱ्यांदा परिक्रमा करायला गेला. मिलिंद तोडकर म्हणून येलूर गावचा तो गेला. त्याचा आदर्श घेऊन मी गेलोय. त्या आश्रमात जाताना महाराजांनी सांगितले आम्हाला, मी मराठीत सांगतो, त्यांनी हिंदीत बोलले की त्यांनी सांगितले की आम्हाला तुम्ही आता 2 दिवस तर इथून हलू शकत नाही. ऊन तर कडक आहे 4 वाजता, असं कसं होऊ शकतंय? बारिश होने वाली है म्हणला. दिखाई नहीं दे रहा है म्हटलं नाही, होने वाले आहे, जरूर होने वाले आहे. चाय तो पिले म्हणले. चहा पिऊस तर का इतका वादळी पाऊस आला. ह्यांच्यावर व्हिडिओ कॉलनं ह्यांच्याशी बोलत होतो मी. योग म्हटलं पाऊस आहे 2 दिवस. बरोबर सांगितलेल्या प्रमाणे त्यांनी दिलेल्या टायमात 2 दिवसांनी पहाटे 5:30 वाजता पाऊस संपला. आम्ही 6 वाजता परिक्रमा चालू केली. हा पहिला अनुभव. आणि असंच उत्तर तटावर आलो फिरत. आणि मयेच्या कृपेने आम्ही आलो. ह्या खेपेला बोटीचा ठेका दुसऱ्याला दिला होता. आम्हाला पण माहीत नाही. पहिल्यांदाच आम्ही बोटीत बसलो समुद्रात विमलेश्वरला. उत्तर तटावर जायच्या टायमाला ह्याच्यातलं आमच्या बोटीतलं डिझेल संपलं होतं. 2.5 तासाच्या प्रवासाला आम्हाला 5.5-6 तास लागले बोटीतून बाहेर यायला. आणि बोट चालवणारा नावाडी बोलायला लागला की आम्हाला मोबाईलची टॉर्च लावू नका म्हणून. फक्त त्यांच्या संपर्क साधायचा म्हणून त्यांच्या नशिबाने एका बोटीशी संपर्क झाला. आणि त्यानं सुरुवातीला सांगताना सांगितलं होता चंद्र आपल्या डाव्या बाजूला घ्यायचा आणि बोट न्यायची. त्याने चंद्र पाठीवर घेतला आणि इकडे दुसरीकडे न्यायला लावला बोट. आणि तेवढ्या ह्याच्यात बोटीतलं तेल संपलं. बोट गुरगुरगुर करायला बंद चालू करत थांबवला त्यानं. तोपर्यंत नशिबानं संपर्क झाला बोटीचा. त्या बोटीनं आणलं आम्हाला. आमची बोट अशी झालेली, असं ढकलत त्यानं अशी केली आणि सरळ जा म्हटले. बघतो तर 10 मिनिटात पोचलो आम्ही. त्यामुळे त्याने कॅन घेऊन आमच्या बोटीत उतरल्यावर मग लक्षात आलं की बोटीत संपला. हे दुसरा अनुभव. तिसरा अनुभव एका मांडवगडावरून खाली उतरताना पाठीमागं सगळ्यांनी हात जोडून मला सांगितले. त्यांनी परिक्रमा केले. पहाड असा आहे, असा काही वेळा खाली बसून घसरत यायला लागतंय. त्या ठिकाणी मी असा चालत आलो. मैयाच्या कृपेनं मी एकदाही खाली बसलो नाही. आणि माझी अशी परिस्थिती असताना फक्त माझ्या बॉडीत हा डावा हात तेवढा चांगला आहे. बसून आलो. तर परिक्रमा माझ्याबरोबर असणारा फोटो काढणारा 2 वेळा पडला, पण मी नाही पडलो मयाच्या कृपेने. मयानं मी असा बसून आलो. आईच्या काकेत बसल्यानंतर पोरगं कसं फिरून येते तसं मयानं मला फिरून परिक्रमा घडवून आली. हा माझा मोठा. आणि एका आश्रमात जेवताना बसताना उठताना जरा त्रास होत होता. म्हणजे
फक्त अजून सुद्धा होतोच. होताना एका महाराजांनी म्हटले, काय झालं? असं असं झालं, मग 8 दिवस इथनं हालायचं नाही म्हटले. मग ते नितीन कुलकर्णी म्हणून अमरावतीचे आहेत, पुस्तक लिहिलं बघा त्यांनी सांगितलं की असं असं झालं आणि त्यामुळे त्यांना बसता उठता त्रास होते. त्यांनी नशिबानं मी एक रुद्राक्ष हुडकत होतो, की रुद्राक्षाची माळ त्यांनी मला सप्रेम भेट दिली. आणि त्यांनी सांगतानाच सांगितलं, तुमच्या आईची घरात भेट होत नाही, तुमच्या डोक्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही सांगितलं. हा तिसरा मोठा अनुभव. आणि काय नर्मदे हर. माझी परिक्रमा 3 महिने 22 दिवस झाली आणि 3847 किलोमीटर झाली. ते एकाच्या चुकीमुळं परिक्रमा खंडित झाली नाही, पण चुकीमुळं दुसऱ्या मार्गी लागलो, त्यामुळं 150-200 किलोमीटर वाढली. आध्यात्मिक शून्यपाणीत आम्हाला इच्छा झाली होती, आता रोज दाल बाटी खाऊन कंटाळा आलाय, मग आता काय करायचं? दाल बाटी तुम्हाला माहिती आहे, कंटाळा आलाय, मग काय करायचं? मग ते शूलपाणीत एका आश्रमात गेल्यावर एक नाही, आम्हाला दैवयोगानं दही आणि बाजरीची भाकरी खायला मिळाली. तिथं टेकडीवर असा आश्रम होता, इकडे नजर पोचता पोचता झाड पण कमी आहेत, पण दिसणार नाहीत लोक, इकडे पण दिसणार नाही अशा ठिकाणी. हा. आणि सगळ्यात चांगला अनुभव, एखादा ॲपल फोन हरवला होता. ॲपल फोन 150 किलोमीटर अंतरापर्यंत त्या सेवेकरीने आणून दिला. आमच्यात पडला की मोबाईल काहीतरी करून दुसरं चालू करून मोकळा झालेला असतो. तो एकटा परिक्रमा करत असेल आणि मनभावी भक्ती करत असेल तर जरूर भेटेल. जयंती खप्परमालमध्ये मला चांगला असं कुठं आजूबाजूला काय नाही, एवढ्या घनदाट जंगलात मांजर जवळ येऊन उभारेल का? माझ्या जवळ येऊन उभारलो मांजर जंगलात, आता काय म्हणायचं? मग ते बघितलं, काय तर खायला बिस्किट खायला म्हणून खायला गेलो तर गपच झालं. आणि नंतर बघतोय तर तिथं 2 माकडं बसलेली होती. ते माकडांच्या जवळ जाऊन दर्शन घेऊन मी परत आलो. काही सुद्धा केलं नाही माकड. एकदाही मला डोक्यावरची गोळी सुद्धा खायची इच्छा झाली नाही. माझ्या पाठीशी आहे झालं. माझ्याकडे नेलेल्या गोळ्या एवढ्या बॉक्स होता, बघितलंय बघा, एवढ्या गोळ्या कशा लागतात म्हणली, मुलगीच म्हणली होती, एवढा इथं बसली, डोळा ड्रेस काढली. त्या सगळ्या गोळ्या वाटल्या. मी आजच्या दिवसापर्यंत कुठलीही गोळी खाल्ली नाही. आणि त्यामुळे एक इच्छा म्हणून बोललो होतो मी मैयाला, की माझी गाडी, मला ज्या गाडीनं मला इथपर्यंत आणले, म्हणजे खायला मुश्किल होतो, त्या गाडीने साथ दिली. आता 2 टाइम मी खाऊ शकतो व्यवस्थित, 4 पैसे राहू ठेवू शकतोय. मग त्या गाडीला मला तुझ्या परिक्रमाला, तुझ्या दर्शनासाठी गाडी आणायची म्हणून कालच्या जानेवारीला आणि गाडीची परिक्रमा करून आलो. घरात सांगितलं नाही, घरात सांगितलं हिने बघितली, गाडीचं काम करून घेतलं, सगळं ओके करून घेतलंय. तर गाडी कुठे सोडली? म्हटलं कोल्हापुरात सोडले. माझ्यावर संजय कुष्टी येणार होते, त्यांच्या मेवण्याकडे दिली म्हटलं गाडी, आणि मी लक्झरीतनं चालवून सांगितलं. मग धुळ्यात गेल्यावर घराच्यांचा फोन आला मला, अरे गाडी कुठं आहे, कुठं आहेस? परिक्रमा म्हणजे सेवेला चाललो म्हणून. सेवेला चालवून सांगितलं मी. योगायोग असा होता, त्या लक्झरी धुळ्यात जेवायला थांबलो होतो आम्ही. तिथे एक लक्झरी गाडी, सैनी काय ती कंपनी गाडी, सैनी, त्यांची गाडी लक्झरी गाडी होती, स्लीपर कोच. त्या गाडीत त्यांचे पाहुणे होते. मग ते बोलल्यावर त्यांच्यावर आत बसलो, ते फोटो काढले आणि घरातल्यानं पाठवले. मी लक्झरीनं चाललो म्हणून सांगितलं. गाडी मी हॉटेलच्या पानपट्टीवाल्या जवळ लावली ती गाडी. आणि ज्यावेळी मी परिक्रमा चालू केली ओंकारेश्वरवरून आणि स्टेटसला ठेवल्यावर मग कळालं सगळ्यांना की एक गाडी घेऊन परिक्रमा करून गेला.
कारण माझ्या अंगात उघड उघड इथल्या भाषेत बोलतो, माझ्या अंगात प्रवासाची लई मस्ती आहे. गाडीला किक मारली की इच्छा झाली की मी अक्कलकोटला पोचतोय आणि घरातले विचारायला फोन येतो यांचा, कुठं आहेस? तर मी अक्कलकोटमध्ये आलोय. खोटं सांगू नकोस, फोटो काढायचा आणि पाठवायचं, अशी सवय आहे. त्यामुळं एवढं घडून आलं.